परशाची मित्र पूर्ण ह्या विहिरीमध्ये खाली होती. बघितला बुटकुल्या बाजरीच्या भाकरी मस्त पैकी केल्या. काय भाजी काय केली सुटे लय खुश गाडी दिसते. मित्रांनो हे बघा विराजन मी बारामती सोडून किती 100-150 किलोमीटर आलोय खास तुमच्यासाठी. कशाला आलो विराज आपण? सैराट मधले मित्रांनो थोडेसे लोकेशन पाहिलेत. आता तिथून पुढचे लोकेशन थोडेसे काय असतील ते पाहण्यासाठी. ह्या गाडीच्या काय साबण लावून तोंडाला आलाय हो महाग असं म्हणणार तुम्हाला सांगतो. काय चेन्नई एक्सप्रेस लागला तोंडाला साबण लावून इकडं आलाय असंच डायलॉग काहीतरी आपल्याला. तर ती विहीर बघण्यासाठी आलोय आम्ही आता. तर काय झालं मित्रांनो बरंच आतमध्ये शिरलो रस्ता चुकलोय. आता इथं हे शेर दाखवत होतं काका भेटले तर. काय तुमचं नाव? जगन्नाथ शिंदे. कुठे आहे काका विहीर? खाली. कुठं विहीर आहे? तर आलो ही बघा समजा माल रानाचं इकडं बघा. आता एवढ्या झोडपातनं इकडं आलोय. आता इकडं तर मोठा खडा दिसायला लागलाय. हे राजवीर कुठे गेली रे? कुठे काय की बाबा काय करावं आता? मग फोन पाण्यात बुडवणार आहे. कसं करायचं मित्रांनो बघा गाड्या. विहीर तर नाही इकडं तर वेगळंच आहे. इकडं आहे एक विहीर दुसरीच आहे. तर इकडे चल इथं आलोय. इथं तर दुसरीच विहीर आहे. अशीच आहे विहीर बरं का ती पण जरा वेगळी आहे. ही कशी या बघू आपण. अशीच आहे ती जसं आहे ना तसंच आहे. हे अशा पायऱ्या आहे. ही पण पूर्ण तुम्हाला सांगतो कोरलेले दगड आहेत आणि बांधलेली विहीर आहे. ही फक्त दगड रचलेली अशी विहीर आहे. तर चला बघू आता कुठे शिकत. तिथं पुढं वस्तू जातो विचारतो तिथनं रस्ता इकडं दाखवतो तुम्हाला. विराज येतोय मागणं. चल ही वेगळीच विहीर आहे. काय विहीर तुला सांगतो नाही गवली तर दुसरीच विहीर दाखवून आपण तुला सांगतो ह्याला सांगू की ही सैराटची विहीर आहे. इथं झालं ते म्हणतात विहीर आम्हाला लगेच ओळखू येते. ही चुकीची विहीर दाखवत आहे. लगेच आपण खाली कमेंटला लगेच उत्तर द्यायचं. 2-3 वर्षापूर्वीची विहीर होती. आता तिचं काय अवस्था काय माणूस 2016 मग काय विहीर तसे म्हातारे माणूस होतंय तरण्याचं विहीर का पडली असेल खराब झाली तीच विहीर आहे. नेटाने दाखवायचं तीच. चल नाही गावल्यावर काय करतो? तर बघा मित्रांनो असलं कुठं डोकं चालवतात का? नाही आता विहीर नाही सापल्यावर काय करता मित्रांनो? तिकडं गेलो इकडं गेलो समधीकडे फिरलो त्या वड्यात पडलो. माझा बूट भिजला पाय भिजलं समजा. पावसाची झिमझिम चालू झाली. आता इकडं आलोय तर हे काका भेटल्यात. काय नाव तुमचं? दादा दिशेचकर. विहीर बघा आलो आम्ही सैराटची. तर लय बरंच झालं उडकतोय सापडा नाही. शेवट म्हणलं कुठलं तरी नेटाने विहीर दाखव जावं. पण आता तुम्ही भेटला सांगता इकडं कुठं शिकाय. ओके थँक्यू. फायनली मित्रांनो विहीर सापडली म्हणायचं. बघू आपली गाडी तिथूर जाते का? जाती. चला ओके थँक्यू. आता या वाड्यातनं सोड्यातनं समधीकडनं तुम्हाला सांगतो पावसात भिजत आलोय आणि विहीर आम्हाला दिसलेली ती समोर विहीर आहे. पण आता तिथं जायचंय पण जायचं कसं दाखव तुम्हाला. चल ये फायनली मित्रांनो कसल्या गाडी झुडपात आलो. हे बघितलं समजा गावता पाणी होतं समजा पॅन्ट ओली झाली. हे बघा फायनली विहीर सापडली आहे. समजा ओलं झालंय. बघितलं कसलं दाडपण आलं. ही समजा गावात आणि ही आहे सैराट मधली विहीर. ही करमाळा तालुक्यामध्ये ही तुम्हाला सांगतो कुठलं गाव देवळाली म्हणून गाव आहे. देवळाली बऱ्याच दिवसापूर्वी आलतो या विहिरीवर. शूटिंग चालू होतं नागराज मंजुळे अण्णांचं. त्या टायमिंगला आम्ही इथं आलतो. गैरानात पण होतो. परश्याला मारत्यात आणि ते दगड घेऊन आरची ती नकली दगड होतं तिथं पण आम्ही होतो. कॉलेज सुटलं होतं नुकतं ती सीन बघायला गेलतो. चिकलठाणच्या मंदिरावरचा पण सीन बघायला गेलतो. बोटीमध्ये बसून नंतर घोड्यावरचा सीन गाडावरचा तो परत कंदरला गेलतो. कंदरला पण सीन होतं बंगल्यावरचा झोपाळ्यावरचा. डान्स पार्टीचा होता. झिंग झिंग झिंगाट गाणं ते कंदरला झालंय. ते नाचलं होतं म्हणा की मी नाचलो तेव्हा पण आम्ही होतो. तर हे बघा फायनली विहिरीवरती आलोय. तर तिथं आरची उभा राहिली होती.
तिथं आरची आणि ती पुढलं टेकन दिसतं ना तिथं पाय दिलता तिने आणि तिची मैत्रीण तिथं उभा राहिल्या होत्या. तर आणि हो का ही पायऱ्या विराज गेलाय ना अशा पायऱ्या. आता ही भरली विहीर म्हणून काय परशाची मित्र पूर्ण ह्या विहिरीमध्ये खाली होती तिथं. तर तिथनं वरती तुम्हाला सांगतो आरची म्हणली लांगड्या साबण लावून तुम्हाला सांगतो तिकडनं पळत आला अशी उडी मारायला लागला की तिथनं आर्चीने लक्ष गेलं. तिथं पाय ठेवला होता आर्चीने पायावरती हात ठेवला होता आणि तसल्या स्टाईलमध्ये म्हणली ए गाडीच्या कुठनं आला तोंडाला फिसकूट लावून चल हो गोबड्या महाग म्हणली. हां कुठं आहे चेन्नई एक्सप्रेस तुला काय वेगळं सांगायला लागतंय का निक्की बाहेर. मग हळूहळू तुम्हाला सांगतो ना परश्या त्याचे मित्र आणि एक जण अँड्रॉइड फाटले होते हात लावला वर तिथनं आरचीची मैत्री म्हणते आरची बघ त्याची अँड्रॉइड फाटली या. अशी ही गंमत या विहिरीवरती झाली. तर पूर्ण दिवस गेलता ती शूट घ्यायला तेवढं 2-3 दिवस घेत होती. तर असा आहे नजारा. तर बघा भरपूर लांबनं लोक येतात ही विहीर बघण्यासाठी आणि नवीन तर लय गर्दी व्हायची या विहिरीला. म्हणजे मालकाला एवढं तुम्हाला सांगतो किंमत आली की ही मालक प्रसिद्ध झालता विहिरीच्या आधी असं झालं. तर ही विहीर आहे बघा कशी पूर्णपणे बांधून घेतलेली विहीर आहे दगडामध्ये. मगाची मी तुम्हाला विहीर दाखवली ती वेगळी होती आणि ही वेगळी दगडामध्ये पूर्ण अशी बांधली आणि काहीतरी 10 परुसही खाली. दोन्ही साईडने पायऱ्या का त्या साईडने पण पायऱ्या द्या त्या साईडने पण पायऱ्या द्या. असा हा नजारा हे बघा. पण शेवटी दाखवली ना तुम्हाला विहीर. एवढं कष्ट घेतलं एवढं पाऊस पाणी चालू आहे भिजलोय बघा. हां अयो बघा पायऱ्या बघितलंय ही पायऱ्या त्या अशी खोल विहीर. आता पाऊस पाणी चालू इकडं करमाळा म्हणून भरली विहीर. हां आणि इथनं परशाने वर बघितलं होतं इथनं आरची म्हणत होती ए गाडीच्या फिसकूट लावून आला तोंडाला चल हो माग. ए तुला काय वेगळं सांगायला लागतं काय मराठीत कळत नाही का इंग्रजीत सांगू. मग समधी पोरं तुम्हाला सांगतो त्या पायऱ्यानं अशी इथं वर आली ते. तर खास मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत घेऊन एवढं लांब आलो एवढं त्रास घेतला विहीर दाखवले. एक कुठलं तरी लोकेशन नवीन शूट रोजचंच घरातलं ब्लॉग रोज ती नवरा बायकोन हे तीन कटाळा आलता. मग लांब आलो तर कसं वाटलं तुम्हाला ही विहीर. असं नवीन लोकेशन तुम्हाला दाखवत जाईन आम्ही. बघितलं अशी ही विहीर आहे बघितली का एवढी पूर्ण बघा अशी हे बघा. आणि निघतो आता आम्ही. आता आमच्या दाजीचा उद्याच्याला बड्डे आहे बड्डेला जायचं. ही बघा अशी लांबणी विहीर आहे. तर बड्डेची तयारी करायची जाऊन तुम्हाला सांगतो उद्याच्याला पूर्ण आमची फॅमिली पांडू मी प्रियंका ही ती पूर्ण जिंतीला येणार आहे. दाजी पैसे आलो आता आणि आता निघालो आम्ही करमाळ्यात. चला विराज घे गाडी. नाही घे तू घे बाबा लय गार लागतंय. कुंभरगावमध्ये आलोय वडापाव घेतले का आता ताईच्या घरी जायचं जेवायच्या अगोदर. तर मित्रांनो फायनली ताई आले बघा. इकडे बघा तुझं मन कर सर तिकडं. ताईने बघा किती उशीर केला. तुम्ही कधी कडवणच्या बघितल्यात का? हो का ही ह्याला म्हणतात कडवणच्या रानात असतात लय भारी असतात. शरीरासाठी चांगले असतात पौष्टिक आहे काहीतरी कॅल्शियम भेटते. हा तर ही कडवणची आणले ताईने आली आता तारूवर मस्त बघ. तू कडवण तू अंड्याची चटणी कर लवकर पडतेस ना. उद्या दाजीचं बड्डेचं काय नियोजन केलं? तुम्ही सगळे आल्यावर नियोजन काय असेल अजून काहीच नाही का? बापरे बघा आमच्या दाजीचा उद्याच्या बड्डे आमची पूर्ण फॅमिली उद्या इथं दिसेल तुम्हाला मस्त एन्जॉय. कशाला आजच सांगताय उद्याचा ब्लॉग वेगळा होईल की. बस आतुरता नको आहे लोकांना. बड्डे कसा करतात दाजी किती जीव आहे ते कोणाकोणाचा पांडूचा किती माझा किती काय करतात दाजीसाठी स्पेशल बहिणीसाठी एवढं केलं म्हणल्या. चला बघा सुट्टी शाळेतून आली सुट्टी शाळेतून आली आणि ही बघा आमचं बॉय असं बघा मुद्दाम ब्लॉग आहे म्हणून म्हणलं तसं नाही ना काय. बर्थडे बॉयचं आमचं बघितलं का गाड्या 3 दाजी लय टाईट आहे. बर्थडे कधी या? उद्या लय खुश गाडी दिसते बाबा. आता बरं नाही काय होतंय दाजी कसा बसलाय बरं कधी बसणार काल दवाखाने बिवखाने बर्थडे टेन्शन घेतलेलं औषध आलं दाजी आता. फायनली ताईने आणि शुटीने स्वयंपाक कंप्लीट केला आहे त्यांचा वर्कबुक कंप्लीट केलंय आणि हे बघा शुटीने बारकुल्या भाकरी केल्या त्या.
हे बघितलं बुटकुल्या का बाजरीच्या भाकरी मस्त पैकी केल्या. काय भाजी काय केली सुटे? फरसाणाची भाजी केली आहे. बघा हिच्या भाकरी कशाच्या हा हे काय भाजी भाकरी. आता मस्त पैकी जेवण करतो आणि जातो. प्रियंकाचा कॉल आलता आता. दाजी चला जेवाय जेवा जेवा चला बड्डे उद्या आहे. चला या आतापासून उपाशी राहायचं मला कसं व्हायचं. काय गाड्या जगाच्या आमच्यात बर्थडे करतो एक माणसाने खावा पोटाला. चला 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 मित्रांनो मस्तपैकी जेवण करतो आणि आता जातो आम्ही बारामतीला. आता 7:15 वाजले येतात. चला मित्रांनो जेवण झालं आणि फायनली आता निघालोय आम्ही. खाल्लं अँगल सिटी तू काय काय करते? बरं जाऊ का ताई? उद्या येतो आम्ही. जाऊ का ताई? दाजी कंबरेचं माप किती? कंबरेचं माप काय दाजीला गिफ्ट आणावं डोकंच बंद पडलं मित्रांनो माझं. लय मोठं घ्यावं तेवढी आयफोन. बरं ठीक आहे ठीक आहे चला निघतो बाय. आता आता करा दाजी झोपू नका. रात्री 12 वाजता मी कॉल करतो. हॅपी बर्थडे म्हणाय. जाऊ का? बाय. चला निघालो आता आम्ही.